नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज दिनांक 28 जानेवारी कापूस बाजारभाव कसे काय राहतील याबद्दल आपण जाणून घेऊया व CCI बंद झाले आहे का हे सुद्धा आपण जाणून घेऊया. तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की CCI बंद होणार आहे, तरी ज्यांना विक्रीचे नियोजन करायचे आहे ते तसे करू शकता. त्यामुळे खरंच CCI आता बंद झालेले आहे. एखाद्या ठिकाणी चालूसुद्धा असू शकते, पण बहुतांश ठिकाणी CCIची खरेदी ही बंद झालेली आहे. तर मग आता यापुढे दर कसे काय राहतील? तर काल दिनांक 27 जानेवारी रोजी अकोट येथे 8,505 तसेच इतर बाजार समित्यांमध्ये सुद्धा 8,300 ते 8,400 दरम्यान उच्चांकी दर राहिला व सर्वसाधारण दर हा 8,000 ते 8,200 दरम्यान राहिला. मग आता पुढे भाववाढ होईल का? तर खूप चान्सेस आहेत भाववाढ होणार आहे, कारण की युरोपियन युनियनसोबत भारताचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे, ज्याचा फायदा निश्चितच आपल्याला होईल. पण तरीसुद्धा CCI बंद झाल्याने आपण आपल्या कापूस विक्रीचा योग्य तो निर्णय घ्यावा, कारण की मार्केट हे रिवर्ससुद्धा होऊ शकते. म्हणजेच CCIचा कापूस हा मार्केटमध्ये विक्रीसाठी आता अवेलेबल आहे, त्यामुळे मार्केट रिवर्ससुद्धा येऊ शकते. CCIचे भाव हे जास्त आहेत, परंतु CCIचा जो माल आहे त्यामध्ये कुठलाही दलाली किंवा कुठलेही मध्यस्थी कोणी नसते, त्यामुळे सूतगिरण्यांना हा कापूस डायरेक्टली मिळू शकतो. आपला जो बाजारभाव आहे यामध्ये खूप प्रकारचे एका प्रकारे आपण दलाल किंवा मध्यस्थी असून, त्यामुळे आपला कापूस हा सूतगिरण्यांमध्ये जाईपर्यंत त्याचे भाव खूप वाढतात. त्यामुळेच आपल्याला हा जो तोटा आहे हा शेतकऱ्याला भोगावा लागतो. त्यामुळे भाव वाढू शकतात, परंतु एका प्रकारे थोडासा वेळ आपल्याला लागेल. CCIचा कापूस समाप्त झाल्यावर भाववाढीकडे चांगली वाटचाल होईल. सध्या भाववाढ चालूच आहे, पण 50 ते 100 रुपयांनी सध्या दररोज भाववाढ चालू आहे. विशेष अशी भाववाढ सध्या तरी होताना दिसत नाही. त्यामुळे जेव्हा CCIचा कापूस संपुष्टाकडे वळेल तेव्हा आपल्याला चांगली भाववाढ बघायला मिळू शकते. परंतु जे जास्त वेळ थांबू शकत नाही त्यांनी विक्रीचं नियोजन करावं व भाव रिवर्ससुद्धा येऊ शकतो. त्यासाठी आपली जास्त रिवर्स येणार नाही, पण 400 ते 500 रुपयांनी जास्तीत जास्त रिवर्स येऊ शकतो. त्यामुळे ते सुद्धा आपली तयारी असायला हवी. धन्यवाद.